स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 27 जून। आज आपण 27, 28 आणि 29 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे कमी दाबाचं क्षेत्र इकडे विदर्भापासून छत्तीसगड, इकडे बिहार, पश्चिम बंगाल हा जो सर्व पट्टा आहे या भागातून ओडिसा या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे। त्याच्यामुळे विदर्भात पुढील 2 ते 3 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज राहील। जरी सार्वत्रिक नसला पडत तरी काही भागात जो होत आहे तो मोठ्या स्वरूपाचा पाऊस होत आहे। यानंतर जर सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरचे पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, परभणी या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे। या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक मध्यवर्ती भाग, पुणे मध्यवर्ती, सातारा मध्यवर्ती, सांगली मध्यवर्ती भाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सुद्धा तशीच परिस्थिती, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे। यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या यवतमाळ, अमरावती, अकोला, इकडे जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सरी दुपारनंतर सक्रिय होतील। तशीच परिस्थिती वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे राहील। चंद्रपूरकडे, धुळेचे दक्षिण भाग, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल। इकडे कोकण किनारपट्टीवर उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस, मुंबई, ठाणे, पालघर मध्यम पावसाचा अंदाज, नंदुरबारकडे एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आणि मध्यवर्ती भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो। त्याच्यानंतर 29 जूनला काय परिस्थिती राहील तर हे जे सर्व मोठं क्षेत्र आहे विदर्भ असेल, इकडे हिंगोली, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या सर्व भागातून थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जोरदार पावसाचा अंदाज आहे। सार्वत्रिक पाऊस नसेल। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आहे। नाशिक, पुणे, सातारच्या पश्चिम घाट भागात, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर, तर मध्यवर्ती भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील। आज, उद्या आणि परवा 27, 28 आणि 29 जूनला राज्यात बऱ्यापैकी पावसाची शक्यता राहील। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा। धन्यवाद।